परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। न्याय गौतम आणि सांख्यशास्त्र या दोघांचा विचार आहे. हे एक आणखी याचं थोडं लक्षात ठेवा की शास्त्र विचारायला घ्यायचं कारण ते कसं असे तपस्वी विद्वान पुरुष आणि त्यांच्या या विषयाशी संकुचितपणा कुठे कसा आला आणि हे किती व्यवस्थिशीर आहे हे कळण्याकरता ते मूर्ख नाहीत, त्यांना हे सगळं माहिती आहे, पण त्यांनी इतका विचार केला की त्या विचारातून संकुचितपणा दाखवला. पण ते अधिकारी गौतम ऋषी न्यायशास्त्र करते, कपिल ऋषी सांख्यशास्त्र करते, जैमिनी पुरणवंशाची करते, पतंजली योगशास्त्राचे करते, व्यास उत्तरवंश करते. व्यासांचं तुकोबराय ज्ञानोबराय आणि हे सुद्धा त्यातलेच आहेत. पण एक पूर्वपक्षी करण्याकरता त्यांनी बाजू घेतली आणि पूर्वपक्षी करूनच सगळ्याच्या विचारांनी जे बिनचूक ठरेल तिथे त्याला सिद्धांत बनवलं. सांख्य मत का और त्रिविध न्याय मत का कथन और खंडन. आता दोन प्रकारचे न्यायशास्त्रकार आहेत. सांख्य मत कपिल आहे. कपिल म्हणजे गंगा. आता कपिलामध्ये दोन प्रकार आहेत. एक ईश्वरवादी कपिल आहेत, म्हणजे ईश्वर न मानणारे कपिल आहेत. ते गंगा सागर कपिल आहेत ना, ते ईश्वर मानणारे ते बरोबर आहे. तरी पण आत्म्याच्या बाबतीत ते थोडंसं बाजूला गेलं. आणि गौतम ही गोदावरी आणलेले न्याय ते नवीन नाईक आणि प्राचीन नाईक. प्राचीन नाईक म्हणजे गौतम, नवीन नाईक म्हणजे त्यांचे शाखा कंपनी करे, त्यांचे शिष्य. आत्मा एक है नाना नहीं. जो आत्मा करता भोगता होवे तब तो नाना होवे. काहे ते कोई सुखी है कोई दुखी है और करता भोगता एक ही अंगीकार होवे तो एक से सुख होने से तथा दुख होने से सर्व को सुख तथा दुख हुआ चाहिए. विषय असा, आत्मा एक जन्माने अडचण काय आणि माऊलीकर म्हणते ज्ञानदेव प्रमाणे आत्मा सर्व गोष्टी पूर्ण एक म्हणले. आणि हे जर आत्मा एक म्हणले तर हे सुख दुःखाचं काय वाटतं. पण सुख दुःख कोणाचे त्यांनी मला कुठं कळलं. आत्म्याच्या सुख दुःख नाही, पण आत्मा एक आहे असं जर म्हटलं तर त्यांच्या विचारांनी सगळे सुख दुःख सगळ्याला कळायला पाहिजे. पण सगळे सुख दुःख सगळ्याला कळायला कळणारच का अंतकरण वेगळं वेगळं नाही. सगळ्याचे विचार येतात असं नाही, अंतकरण वेगळे वेगळे आहेत. म्हणून जी जीवाचा भेद आहे असं इथं मी सांगते तो हा विषय तर नाही. फक्त त्याच्याच विषय जर पाहिलं तर आत्मा एक आहे म्हणजे तर सुख दुःखाची सगळ्याला कृती घ्यायला पाहिजे.
का एक मुक्त झालं तर सगळे मुक्त व्हायला पाहिजे असं त्याचं पूरक पक्ष असतो. याते भोग का नाना है और आत्मा भोग का है नहीं, याते एक है. आता आत्मा भोगता एक आहे आणि आत्मा नाना नाही तर आत्मा एक आणि तो भोगता भी नाही. पूर्व पक्ष. हां सांख्य के मत में हां आत्मा कर्ता भोग का अंगीकार नहीं करीते, हां नाना पुरुष जो अंगीकार किए हां. तो अत्यंत विरुद्ध है. आता सांख्याचा मताचा अनुवाद आहे. सांख्य म्हणजे कपिलऋषी आणि ते कपिलऋषी गंगासागरला कपिलऋषी तर ते काय म्हणतात की आत्मा एक जरी आहे तर हे सगळी संगतीला शुद्ध सत्याचे कळायला पाहिजे. म्हणून आत्मा नाना आहे म्हणून कोणाचं सुख दुःख कोणाला नाही. म्हणून सांख्याने आत्मा नाना मानले. चला काहे ते यह सांख्य का सिद्धांत है. सत्व रजतम गुण की सम अवस्था का नाम प्रधान है. तो प्रधान प्रकृति है, विकृति नहीं. आता थोडसा चिंतन आहे त्यांचं. त्रिगुणात्मक प्रकृती आहे. त्रिगुणात्मक प्रकृती म्हणजे त्याच्यात समगुण ही प्रकृती मुख्य आहे. समगुण मुख्य प्रकृती आहे. चला विकृति नाम कार्य का है. आणि समगुण प्रकृती आहे आणि विकृती त्याच्यातून कार्य झालेलं. आता ह्या प्रकृतीतून काय कार्य झालं. त्रिभुवन काय झालं. त्रिभुवन. त्रिभुवनामधून हे सगळे आले. पशु पशुआदी वनस्पती हे सगळे आले. देवताधिक आले. हे सगळे जीव आले म्हणून. और प्रकृति नाम उपादान कारण है. आणि या विकृतीचं उपादान कारण कोण आहे. प्रकृती. प्रकृती त्रिगुणात्मक असणारी समगुण स्वरूपाने असणारी ते या विकृतीचं उपादान कारण आहे. तो प्रधान महतत्व का उपादान कारण है, याते प्रकृति है. म्हणून ती महत्त्वाचं उपादान कारण प्रकृती आहे. म्हणून ती प्रकृती म्हणते. आता महत्त्वाचं म्हणजे काय. बुद्धी. त्यांच्या मताने महत्त्वाला बुद्धी म्हणतात. और अनादि है, याते विकृति नहीं. आणि प्रकृती या महत्त्वाचं उपादान कारण असल्यामुळे आहे आणि ती अनादी आहे. म्हणून त्या प्रकृतीला अनादी असल्यामुळे विकृती म्हणता येत नाही. म्हणजे कार्य म्हणता येत नाही. मग त्या प्रकृतीचं कार्य विकृती आहे. विकृती म्हणजे हे सगळं विस्तार झालेला आहे. और महतत्व अहंकार और पंच तन्मात्रा ये 7 प्रकृति विकृति है. आता ही 7 प्रकृती विकृती आहे. काय महत्त्व म्हणजे बुद्धी, पंचमहाभूत आणि अहंकार हे 7 तत्व विकृती आहेत म्हणजे कार्य आहे. उत्तर उत्तर के प्रकृति है और पूर्व पूर्व के विकृति है. आता माग सरकल गेलं प्रकृती. पुढे पुढे आले तर विकृती. पूर्व पूर्व म्हणजे अगोदर आणि वर्तमान काळ म्हणलं की उत्तर उत्तर बोलले की. चला तन्मात्रा भी भूतन के प्रकृति है. तन्मात्रा म्हणजे 5 विषय हे भूताचे कार्य आहे. पंचमहाभूताचे कार्य आहे किंवा प्रकृतीचं कार्य आहे. पंचतन्मात्रा म्हणजे 5 विषय. शब्द स्पर्श रूप रसगंध. इस रीति से 7 प्रकृति विकृति है. अशा रीतीने प्रकृती 7 प्रकाराची विकृती 7 प्रकाराची आहे. दोन्ही पण प्रकृति विकृति. ते प्रकृतीच विकृती आहे म्हणजे पूर्व पूर्व प्रकृती उत्तर उत्तर विकृती. म्हणजे माग सारखे कारण आणि पुढे पुढे आल्यावर कार्य. और पंचभूत और दशेंद्रिय और मन ये 16 विकृति है, प्रकृति नहीं. मग आता कोण विकृती आहे. 5 भूत, पंचभूत, पंचमहाभूत, दशेंद्रिय, 10 इंद्रिय और मन आणि मन 16 झाले. हे कोण आहेत. विकृती आहे. विकृती म्हणजे कार्य. मग आता हे पंचमहाभूत तुम्हाला कळतात का नाही. मग प्रकृतीची विकृती. बरं पुन्हा 10 इंद्रिय कळतात का नाही.
आणि मन कळतं का नाही, मग ही प्रकृतीचे कार्य म्हणून हिला विकृती म्हणायचं. ही प्रकृती नाही. और पुरुष प्रकृति विकृति नहीं. आणि पुरुष असणारा, आत्मस्वरूप असणारा तो प्रकृती पुरुष नाही, ती वेगळा आहे. म्हणून 13 अध्यायामध्ये तो असंग, निर्विकार, अनंग, नुसदा असं त्याचे विशेषण लिहिलेत. तो अनंग आहे, त्याला अंग नाही, आकार नाही. नुसदा म्हणजे उपाधी रहित आहे. पेंदा म्हणजे अगदी एक हे आहे, त्याला कोणते उपमा देता येत नाही. चला काहे ते जो हेतु किसी पदार्थन का होवे तो प्रकृती होवे. आता जे कोणत्या तरी कार्याचं कारण आलं त्याला प्रकृती म्हणा. हेतू म्हणजे कारण. इथे पद हेतू अति कारणवाचक घेतलेलं आहे. और कार्य होवे तो विकृती होवे. आणि जे कार्य असेल तर विकृती. मग पुरुष प्रकृती नाही, विकृती नाही, मग असंग आहे. इथे गुरूंची आठवण राहू दे हा विषय, पण या विषयातून गुरुजींनी सांगावं. सांख्यशास्त्र जर कळलं काही टक्केवारी, तर वर्तमान काळामध्ये तुम्हाला दुःख नाही. नाही अरे नाही रे, ही करा रे, ही साधन ऐका रे, ह्याच्याशिवाय हित नाही झालं. वर्तमान काळामध्ये तुम्हाला दुःख नाही. घ्या विषय लक्षात. मन दृश्य आहे का नाही, इंद्रिय दृश्य आहे का नाही, मग काम करू कोणाचे, सुख दुःख कोणाला. मग तुम्ही वर्तमान काळाचे वेळ सुख दुःख करायचे आहेत का नाही. सुख दुःख करायचं असल्यानंतर तुम्हाला जन्म मरण सुद्धा नाही. मग सांख्यशास्त्र ही खूप मजा करतो. म्हणून गुरुजींनी सांगावा, नंबर वेदांत 1, नंबर वेदांत 2 सांख्य, नंबर योगशास्त्र नंबर 3ला. समाजामध्ये समाधी लावणं हे जे असणार आहे त्याला 3 नंबर आला. चांगदेव महाराजासारखं. हो, 3ऱ्या नंबरला योगशास्त्र आहे. आणि ते योगशास्त्र तोंड आपण ऐकतो, गणित सोडवतो, पण योगशास्त्रासारखं जगामध्ये प्रबळ शास्त्र कोणतंच नाही. हो, योगशास्त्राची किंमत तिथे जर योगी असला तर स्वर्गात चाललेला ऐकतो. आणि त्यांनी संकल्प केला तर जग आपोआप नाहीस होईल. संकल्प करता जग प्रगट होईल. मेले माणूस जिथे उठवील. माणूस मेलेला उठवता येते. हो, आणि स्वतः अन्न नाही, पाणी नाही, हरणं नाही, मुतणं नाही, त्याला गोळी लागत नाही, त्याच्या इच्छेवर शरीर वाढवलं जातं. त्याचे आयुष्य त्याच्या संकल्पने वाढवलं जातं. पण नंबरचे असतात की तो का एकच कारण गुरुजींनी सांगावं, जगसत्तेचं बुद्धी गेली. हा, मूर्छा नाही, झोप नाही, हागणं नाही, मुतणं नाही, खाणं नाही, पिणं नाही, गोळी घातली तर लागत नाही, असं एवढे असले तरी जगसत्तेचं बुद्धी गेली. तुमचं काय रे, कालच्या मंगळवारची होट पिळले तर रक्त आहे दूध निघतंय. तुम्ही नाही म्हणणं काय, होय म्हणणं काय, तुमचं काहीच नाही. ज्यांचं आयुष्य 14-14 वर्ष त्याने हात टेकले म्हणून आम्हाला तुमच्याकडून किंमत नाही घे नाही. तर हां, एक तुमच्या भाग्याने ऐकतात ही गोष्ट वेगळी. म्हणून वर्तमान काळात नंबर 2 सांख्यशास्त्र तुम्हाला दुःखातून बाजूला ठेवतो. त्याला जन्म मरण नाही, त्याच्यात विकार नाही, म्हणून तो पुरुष आहे. आणि ही सगळं प्रकृती विकृतीचे कार्य जग आहे. मग त्यात मग सगळं आलं. जग म्हणलं की त्रिभुवन आलं. मग विकृती पंचमहाभूत, 5 ज्ञानेंद्रिय, 10 कर्म इंद्रिय, ज्ञानेंद्रिय म्हणून 10 इंद्रिय आणि मन. आता लक्षात ठेवा थोडा, स्वर्ग अधिकार 5 ज्ञानेंद्रिय कर्म इंद्रिय आहेत का नाही, मन आहे का नाही. कशामुळे विषय भोगणारे जेवढे जीव तेवढ्याला हे असतं. आणि ज्याला विषय नाही, विषयाच्या रहित आहे, आत्मस्वरूप आहे, त्याला कशाचा संबंध नाही, त्याला कशाचा संबंध नाही. म्हणून पुरुष असंग आहे.
पण नाना आहे हिथं त्यांनी हात टेकले, हिथं जरा बाजूला गेले. पुरुष असंग आहे पण एक नाही. ही थोडं म्हणून गुरुने सांगताना सांगावं नाना मानू नको आणि न एक सांगावं जड मानू नको. जड मानणारे नाही एक, नाना असून जड म्हणतात. सांगते चीज असून नाना म्हणतात, ज्ञान असून नाना म्हणतात. तर ह्यांचं नाना पदाचं खंडन करायचं आणि त्यांचं जड पदाचं खंडन करायचं. आत्मा जड आहे न एकाच्या मतामध्ये. आत्माचा मनात संयोग झालं तिथं ज्ञान गुण आहे असं म्हणतो. परंतु वेदांतशास्त्राच्या दृष्टीनं सांख्याला सांगायचं नाना मानू नको आणि त्यांना सांगायचं नाही त्याला गौतम ऋषींना यांना सांगायचं जड मानू नको. मग चित्त एकच आहे, एकच आत्मा आहे. मग ऐकून आहे. पण सर्वसुख गोडी शास्त्र गोडी रेखा वाद गडे राहून ही करून ही कळलं तरच लागतं. सहा शास्त्राचा 4 ग्रहातून ग्रहण आहे. प्रत्यक्ष सिद्धांताचं ग्रहण आहे. सिद्धांताला एक वेद व्यासच आहे, बाकीचे त्यांचे साथी आहेत. 4 ग्रहातून त्यांचा उपयोग घ्यायचा आहे. काही टक्क्यावर त्याचा उपयोग असतो ना. हो, जगामध्ये माणसं काही टक्क्यावर उपयोगाला पडतातच. ते महामूर्ख माणूस पण ती काही उपयोगाला पडतो त्याला. सो पुरुष किसी का हेतू नहीं या ते प्रकृती नहीं. पुरुष म्हणजे आत्मा हे कोणाचं कारण नाही म्हणून ते विकृती नाही. जे कारण असतं ते विकृतीकडे जात असतं. जे कारण नाही, कार्य नाही, तो पुरुष आहे, तो असंग आहे, तो चेतन आहे, ज्ञानरूप आहे. और कार्य नहीं या ते विकृती नहीं. आत्मस्वरूप पुरुष असणारा तो कारण नाही, कार्य नाही. कार्य नाही म्हणून विकृती नाही, कारण नाही म्हणून प्रकृती नाही. कार्य कारणावरून वेगळा पुरुष आहे, ते नाम आत्मस्वरूप आहे. याते पुरुष असंग है. म्हणून पुरुष कसा आहे? असंग. असंग. असंग म्हणजे वेगळा, सगळेहून. असंग म्हणजे सगळेहून वेगळा, इंद्रियाहून वेगळा, प्रकृतीहून वेगळा, विकृतीहून वेगळा झाला. आणि प्रकृती ही विकृतीचं कारण आहे आणि पुरुष कारणही नाही, कार्य नाही. और इस रीति से सांख्य मत में 25 तत्व है. तत्व नाम पदार्थ का है. आणि अशा रीतीने प्रकृतीचे कार्य असणारी विकृती, त्या विकृतीच्या ठिकाणी त्या विकृती हे पंचमहाभूताचे 25 तत्व आहेत. आपाचे 5, जलाचे 5, आकाशाचे 5, वायूचे 5, पुन्हा तेजाचे 5, जलाचे 5 आणि पृथ्वीचे 5, असे 5 25 तत्व आहे. हे विकृती आहे. सांख्य मत में ईश्वर का अंगीकार नहीं. आता ही एक ईश्वरवाद आहे. ईश्वर न मानणारा ही सांख्यवादी आहे. म्हणून ईश्वर सांख्य मतामध्ये अन्य कोणतं एक शास्त्र नाही, सांख्यशास्त्र आहे त्याच्या मतामध्ये ईश्वर नाही. म्हणून ईश्वर न मानणारे ही सांख्य त्यांच्या मतामध्ये प्रकृती विकृतीचं कार्य आहे, 25 तत्व कार्य आहे आणि पुरुष मात्र सगळे असंग आहे, निर्विकार आहे. ठीक आहे. त्याच्यावर से ईश्वरी सांख्य और निरीश्वरी सांख्य भेदते सांख्य मत द्विविध है. हा नक्की सांख्य नाही. एक ईश्वरवादी सांख्य मत आहे आणि एक ईश्वर न मानणारं सांख्य मत आहे. तर गंगासागरला जे कपिल आहेत सांख्यमतवादी ते ईश्वर मानणार आहेत आणि याच्या व्यतिरिक्त शास्त्रकार सांख्यशास्त्राचे ईश्वर मानत नाही. करदम और देवहूति का पुत्र जो भगवत का अवतार कपिल देव तिसने से ईश्वरी सांख्य माना है. आता देवतीचा मुलगा, देवती कोणाची तरी आई आहे रे, ते लक्षात नाही माझ्या. तर त्या देवतीचा मुलगा हे विष्णू भगवान आहे, तो कपिल आहे आणि त्या कपिलाने ईश्वर मानला. अन्य कोई कपिल भया है जिसने निरीश्वरी सांख्य माना है. आणि दुसरं कोणी एक ईश्वर झालाय, कपिल झालाय, सांख्य झालाय, त्याने ईश्वर मानला नाही. ताके मत में ईश्वर का अंगीकार नहीं. त्याच्या मतामध्ये ईश्वराचा अंगीकार नाही, ईश्वर नाही त्यांच्या मतात. किंतु
प्रधान प्रधान प्रकृति को जगत का कारण मानिके पुरुष के भोग मोक्ष का हेतु कहा है। आणि त्यांनी काय केले की प्रकृती ही जगाचं कारण मानून मुख्य मानून आणि त्या प्रकृतीचं कार्य असणार त्या कार्यामध्ये सुख दुःखाचे भोग विषय भोग हे सगळे पुरुष भोगतो असं त्यांच्या मतामध्ये आहे। आता गंमत आहे असंग भोगतो म्हणल्यावर असंग कोण कुठे लागतं रे? हां जरा साधकाने विचारवंतांनी वाचणाऱ्यांनी लक्षात ठेवावा कोण कोण कसा विषय चाललाय कुठे ती बाजूला गेली कुठे बरोबर आहेत हे लक्षात ठेवलं तर ते मनन होईल। म्हणून हे पुरुष असं मानतोय आणि पण सुख दुःखाचा भोगता मानतोय जमते का हे? सो बने नाही म्हणून पुरुष असं मानून सुख दुःखाचा भोगता असं म्हणतात ते त्याचं बरोबर नाही। काहे ते कारण प्रलय काल में सत्वादी गुण की साम्य अवस्था को प्रधान कहे है। आता ते कसं पुरुष तर प्रलय कालच वेगळाच आहे त्याचा कधी संबंध नाही पण प्रलय काळामध्ये हे त्रिभुवन प्रकृतीच्या पोटात लागतं जसं उन्हाळ्यामध्ये गवताचं बी पृथ्वीच्या पोटात असतं ना त्याप्रमाणे प्रलय काळामध्ये हे सगळे चारखानी लक्ष जाऊन येऊन त्रिभुवन हे संस्कार रूपाने प्रकृतीच्या पोटात राहतात। सो जब सृष्टि काल में साम्य अवस्था को त्याग करे तब जगत की उत्पत्ति होवे। आणि ज्यावेळेस जगत निर्माण करायचं त्यावेळेस प्रकृती साम्य अवस्था म्हणजे त्रिगुण एका लेवलला असणार त्याला साम्य अवस्था म्हणून पण ज्यावेळेस जगत निर्माण करायचे त्यावेळेस ती साम्य अवस्था तिच्या जाऊन असते ती विकृती पावते। चला तो प्रधान जाते जड है ताते स्वतः साम्य अवस्था के त्याग विषय प्रवीण होवे नाही। आता हे जर थोडं मोठं जवळचं आपल्या की प्रकृती स्वतः जड आहे सत्ता स्फूर्ती शून्य आहे स्वतंत्र तिच्या ठिकाणी कार्य करण्याची शक्ती नाही म्हणून ना और चेतन पुरुष को तिसके मत में असंग होने ते तिसका प्रधान के साथी संबंध नहीं है। पुरुष असंग असल्यामुळे प्रकृती असणारी त्याचा याचा काही संबंध नाही और चेतन के संबंध विना जडते कार्य की उत्पत्ति होवे नहीं। आणि जगाचं कारण उत्पन्न आहे त्या उत्पन्नाला कारण पुरुषाची संगती मानावी लागेल पुरुषाचा संबंध मानावा लागेल मग चैतन्याचा संबंध प्रकृतीचा असल्यामुळे प्रकृती हे कार्य करते। ताते प्रधान रूप माया कधी विशिष्ट चेतन अंतर्यामी ईश्वर है। म्हणून माया विशिष्ट चैतन्य आणि सगळे अंतर्यामी तो जगाचा कर्ता आहे सोई जगत का कर्ता है जर सांगते ऐसे मानना योग्य है। जगाचा कर्ता ईश्वर प्रकृतीचा संबंध नाही माया विशिष्ट चैतन्य ईश्वर तो जगाचा कर्ता असं म्हणणं योग्य आहे। और सांख्य मत में आत्मा के नानात्व और प्रकृति की नित्यता के अंगीकार करी आत्मा विषय सजातीय संबंध और विजातीय संबंध की प्राप्ति से नाना आत्मा के असंगपणे का कथन भी व्याघात दोषयुक्त है। हो कळलं का व्याघात दोष म्हणजे माझ्या तोंडात जीभ नाही म्हणल्यासारखं कळतं का? व्याघात म्हणजे माझ्या तोंडात जीभ नाही तसं पुरुष असंग आहे असं म्हणतात आणि पुरुषाच्या चैतन्य समस्या प्रकट कार्य करू शकत नाही। मग आता प्रकृती ही जगाचं कारण आहे ना ठीक आहे पण पुरुष सुख दुःखाचा भोगता म्हणजे हीच त्यांना अडचण केली त्यांनी ही त्यांच्या लक्षात नाही आलं। पुरुष असंग आहे याच्याबद्दल काही वाद नाही पण पुरुष सुख दुःखाचा भोगता ही तर त्यांनी बाजूला गेला। और एक व्यापक आत्मा के अंगीकार किए नाना अंतकरण करी भोग आदि के असंकर की व्यवस्था होवे है। आता जर पुरुष एक मानलाय अंतकरण नाना म्हणले तर जे काय शंकर दोष येणार होता
ते शंकर दोष येत नाही. शंकर म्हणजे कसं सगळं मिसळून आता वर्ण शंकर आहे का नाही. हा कशाला म्हणायचं वर्ण शंकर. वेगवेगळ्या जातीचे हां हां दोन वेगळ्या जातीचे हो आंतरजाती विवाह त्याला काय म्हणायचं शंकर. शंकर. तसं तो काय म्हणतो की सुख दुःखाचा भक्त आत्मा आहे ती शंकर दोष येतो. असं कशाला मानतो मग असं मानून भक्ता म्हणून व्याघात दोष येत असतो. चला फिर आत्मा के नानात्व के अंगीकार से अद्वैत श्रुति के और वक्षमान टिप्पण उक्त भेदबाधक युक्ति के साथ विरोध से बिना अन्य फल मिले नहीं. आणि असंग मानून नाना मानणं हे वेदाचे विरुद्ध आहे. आणि पुढे जे काय आगे और आणि वक्षमान टिप्पण उक्त वक्षमान म्हणजे पुढे येणारी जी काही टिप्पण वक्षमान पुढे येणारे त्या टिप्पणच्या विरोधात उक्त भेदबाधक युक्ति के साथ विरोध से बिना अन्य फल मिले नहीं. आणि भेदबाधक युक्ती आहे. आणि भेदबाधक युक्तीच्या विरोधात हे याला दुसरं काही फल नाही. तुम्ही भेदबाधक कळलं का तुम्हाला नाही म्हणून भेदबाधक युक्ती मानली आणि नानत्व मानलं सुख दुःखाचा भक्त ईश्वर आत्मा मानला तर हे भेदबाधक युक्ती जी अटकल आहे त्याच्या विरोधात ह्याला दुसरं काही फलच नाही. आणि भेदाचा बाद बरं का कल्पित भेद मिथ्या ठरत असतो आणि खरा भेद मिथ्या ठरत नसतो. कल्पित भेद कसा असतो मिथ्या ठरतो आणि खरा भेद असल्यावर मग आता जीवाचा आणि आत्म्याचा भेद आहे तो खरा का खोटा खोटा. मग अंतःकरण हे मिथ्या आहे का नाही. मग मिथ्या पदार्थाच्या ठिकाणी सुख दुःख देणे शक्य आहे का. मग तुम्ही कसं म्हणता मिथ्या आहे विकृती आहे ते सुख दुःख पुरुषाला देणारी आहे हे बरोबर नाही. इस रीति से सांख्य मत असंगत है. अशा रीतीनं सांख्यमत युक्तीलाही जुळत नाही सिद्धांताला जुळत नाही. सांख्यमत असंग आहे योग्य नाही. स्वतंत्र प्रकृति जगत का कारण है और पुरुष के भोग मोक्ष के निमित्त प्रकृति ही प्रवृत्त होवे है पुरुष नहीं. आणि प्रकृती स्वतंत्र आहे ती जगाला निर्माण करणारी आहे आणि ती पुरुषाला सुख दुःख देणारी आहे असं ते म्हणतात. हे कोण म्हणतात अनुवाद करतात सांख्यमताचा अनुवाद वेदांती करतात. प्रकृति के विषय रूप परिणाम ते पुरुष को भोग होवे है. प्रकृतीचे जे विषय आहेत पंचविषय शब्द रूप त्या पंचविषयाचे सुख दुःखाचा भोग पुरुषाला होतो. और बुद्धि द्वारा विवेक रूप प्रकृति के परिणाम ते मोक्ष होवे है. आणि जर बुद्धीने विचार केला म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये बुद्धियोग आलाय अगोदर सांख्ययोग सांगितलंय आणि पुन्हा बुद्धियोग आला. बुद्धियोग म्हणजे ज्ञानयोग विषय कळणं त्याची सद्बुद्धी ठेकुटी म्हणू नये. सद्बुद्धी म्हणजे सत्सद विचार करणारी बुद्धी बाकीच्या कुबुद्धी आहेत दुर्बुद्धी नाही. आणि सत्सद विचार करणारी अशी जी बुद्धी ती ज्ञानयोग आहे. आणि त्या बुद्धीनं जर विचार केला तर प्रकृती वेगळे विकृती वेगळे पुरुष वेगळा आहे त्याचा काही संबंध नाही असं जर म्हणलं तर मग सुख दुःखाची संगती लागेल. नाहीतर पुरुष वेगळा आहे आणि सुख दुःखाचे भोगणं प्रकृती सुख दुःख देते हे म्हणजे असंगत आहे. मग हे सुख दुःख कोणाला अंत करणार. मग तुम्ही माझे कसं म्हणता तुम्ही माझे कसं म्हणता कळत नाही. हां काय अविवेक म्हणा किंवा कळत नाही म्हणा काय कळत नाही. जाणणारे ते वेगळे आहेत हे कळत नाही. मग आपण वेगळे असून आपल्याला मी वेगळं नाही असं कळल्यामुळे
अंगावर येते सुख दुःख. वास्तविक कळत नाही एवढंच आहे. बाकी ज्या काळी सुख दुःख होतं त्या काळी त्याला सुख दुःख होते. नाथांनी लिहिले फार मोठं गमतीने भागवतात. माझा पायच मोडला म्हणे पण मी न मोडला म्हणे. माझा डोळा दुखतो पण मी दुखवाला असा म्हणत नाही. आईशी प्रत्यक्ष सांगे देहाती तुला, असा तो देहाहून वेगळा असं प्रत्यक्ष सांगतो. परंतु न कळण्यामुळे पुढील शेवटी आपल्या मता घेते. न कळण्यामुळे देह जो आहे त्या संगताला मी म्हणतो आणि त्याचे धर्म अंगावर घेतो. पण न कळण्यामुळे जरी घेतले तरी त्या काळी त्याचे ठिकाणी काढले. फार मोठं गोड आहे गंमत. काय सांगायचं. चला. यद्यपि पुरुषासंग हे ताकेविषयी भोग मोक्ष बने नाही. म्हणून पुरुष वेगळा असल्यामुळे त्या ठिकाणी मोक्ष बी नाही, भोग नाही, सुख दुःख बी नाही. ज्याला एक उदाहरण सांगतो, गुरुजी सांगावं. आकाशाच्या ठिकाणी अंधार आकाशाला ढकतो, सूर्याच्या प्रकाश आकाश प्रकाशित होते. हे आकाश पोकळ भाग आहे. त्या पोकळ भागाला आकाश अंधार झाकून टाकतो, सूर्य त्याला प्रकाशित करतो. मग आकाश सगळं वेगळं आहे की नाही, अंधारून वेगळं आहे आणि प्रकाशून वेगळं आहे. चला. म्हणून असंगत्वाच्या दृष्टीने आकाशाचं द्रष्टांत, व्यापकत्वाच्या दृष्टीने आकाशाचा द्रष्टांत आणि व्यवहार शून्य दृष्टीने आकाशाचा द्रष्टांत. चारही भूतामध्ये व्यवहार होतो. आकाशात काय व्यवहार होतो? पावसाळा कशात येतो, हिवाळा, उन्हाळा हे आकाशामध्ये आहे ना. पण ह्या तिन्ही काळाचा परिणाम आकाशाला होतो का? तसं तुम्ही असं का आकाशासारखे असंग आहात म्हणून सुख दुःख तुम्हाला नाही. सुख दुःख प्रकृतीचं कार्य असून पुरुष भोगतो म्हणणं हे न कळण्याचं लक्षण आहे. कशाचं लक्षण आहे? हो. चला. तथापि ज्ञान सुख दुःख रागद्वेष से आदि लेके बुद्धि के परिणाम है. हे सगळे कसे परिणाम आहेत? बुद्धि कोणते कोणते? राग, द्वेष, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार, मी माझे सगळे ते बुद्धीचे परिणाम. आणि आत्मा हे तरी वेगळा. मग सगळे धर्म कशाचे आहेत? बुद्धीचे आहेत. का बुद्धि का आत्मा से अविवेक है, विवेक नहीं. याते आत्मा से आरोपित बंध मोक्ष है, परमार्थ से नहीं. परमार्थ दृष्टी नाही. बुद्धी वेगळी आहे. आपण बुद्धी वेगळी आहे असं न कळणं म्हणजे अविवेक असल्यामुळे आत्म्याच्या ठिकाणी बंध मोक्ष वाटतो. पण परमार्थ दृष्टीने आत्म्याच्या ठिकाणी बंध नाही, मोक्ष नाही. हो का? तो ज्ञान स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे, उत्पत्ती नाशरहित आहे, तो एक आहे म्हणून त्याच्या ठिकाणी बंध मोक्ष नाही. पण हे न कळण्यामुळे त्याच्या ठिकाणी वाटतं. कसं ते सांगतो गुरुजी माझे सांगायचे. तुम्हाला जन्म वाटतं का नाही, मरण वाटतं का नाही, गरीब श्रीमंत वाटतं का नाही कुणाला? आहे ना. मग विचार असल्यावर हे आहे का तुमच्या ठिकाणी? आणि हे जर नाही कळलं तर आहे ना. आत्म्याला जन्ममरण आहे का? मग जन्ममरण रहित वस्तू जी आहे त्याला बाकीचा पसारा. कळलं तर काढ्या, नाही कळलं तर पाडावडा. परमार्थ कळलं तर काढ्या. तुका म्हणे सोपे आहे सर्व उनी, पण शहाणा तो ध्वनी घेत असे. तिथे शहाणा म्हणजे ज्याच्या ठिकाणी शुद्ध अंतकरण झालं, ज्याच्या ठिकाणी कनिष्ठ पाप बुद्धीचा व्यवहार नाही आणि ज्याच्या ठिकाणी माझं स्वरूप मला कधी कळेल अशी ज्याची वृत्ती आहे त्या पुरुषालाही कळतं. बाकीच्याला कळत नाही. बाकीचे सगळे कुणकडे आहे. मला वेळ नाही बाकीचे सांगायला. मग पुरुषाच्या ठिकाणी सुखदुःखाचा आरोप आहे का नाही? परमार्थ दृष्टीने आहे का काही? म्हणून बुद्धीच्या ठिकाणी असा विवेक नाही
पुरुष असंग आहे, प्रकृती वेगळी आहे, पण न कळल्यामुळे पुरुष सुख दुःख वाटतो. मग आता तुम्हाला जन्ममरण वाटतं ते कळून का न कळून? हां, मग आता लक्षात ठेवा, तुमच्या अंतकरणात बैठक कशी घ्या तुला तो विषय बघू आपण. जन्ममरण चिरंजीव आहेत सगळे. कोणती चिरंजीव होता? ही सिद्धांत आहे. साधूच्या करता ही बोध आहे, आणि याच्याकरता नरदेव भगवंतांनी दिलाय, दुसरं करता दिलाच नाही. पण विषयासक्त दोषामुळे सगळं व्हायला गेलं. देवच दिला देह, मग देवाने दिला का तुम्ही मिळवला, तुम्ही घेतलाय, म्हणून नरदेव दुर्लभ झाला. तू का बरं ए वेड्या, नरदेव दुर्लभ आहे बरं का, वाटोळ करू नको याचं. पण काय महाराज आता सांगते, अविवेकामुळे वाटोळ व्हायला लागलं. जर आत्मस्वरूपाची ओळख जर नाही झाली, खरं सांगा कोण सुखी आहे? जर आत्मस्वरूपाची ओळख जर नाही झाली, आपल्या स्वरूपाची ओळख जर नाही झाली, मला सांगा कोण सुखी आहे? राजा दुखिया, प्रजा दुखिया, माँ दुखिया, बेटा दुखिया, बहन दुखिया, जपी दुखिया, तपे दुखिया, सब दुखिया भाई, वही नर सुखिया जिन्हें मन की जिकारे. हे सगळे दुःख आहेत त्याला. माँ बाप, बंधू बहिणी, जपी तपी, सण्याची बैरगी, हे सगळे दुःख आहेत. पण म्हणून तर पाठीमागचा विषय तुम्ही लक्षात ठेवत नाही. आग्रह देवत्या स्वप्नाची कथा कितना आले का नाही, अध्ययन अध्यापन आलं का नाही, दान धर्म आलं का नाही, मग सत्वगुणाचा वार आहे का नाही? मग सत्वगुणाचा वार स्वप्न आहे का खरं आहे? पुन्हा त्याच्या पुढं वाडे हुडे राजे रजवाडे हे सगळं आलं का नाही, तर रज स्वप्न आहे का नाही? त्याच्यानंतर चांडाळपणा आला, याचं तोंड रक्त भरलंय, याचं अशुद्ध आहे, तरीही तमगुण स्वप्न आहे का नाही? म्हणजे माऊली एकच चरण सांगते, पाठ आहे भूमिका नाही, त्रिगुण. हा कळतो का? त्रिगुण आसार आहे, ज्याचा तो नाही ते. आता इथे गुरूंची आठवण, महाराजांचे भांडण होत का? कळलं का त्रिगुण आसार म्हणून? संपला विषय. चला, म्हणून अविवेक असल्यामुळे हे सगळे बुद्धीचे धर्म आपले वाटतात. वास्तविक हे सगळे धर्म कोणाचे आहेत? बुद्धीचे आहेत. एकदा लग्न झालं की सगळे धर्म अंगावर आले. लग्न झालं की सुतक आलं, वृद्धी आली, विटाळ चांदाळ आला, नाते गोते आले. हनुमानजीला नातं कोणतं आहे? मग तसं जर आत्मस्वरूपाने तुम्ही हनुमान रूप असलात तर आहे का कोणाचा काही संबंध? कोणाही कोणाशी नगड संबंध आहे. शुद्ध बुद्ध ठाईकाचे तुम्हाला कोणाचा संबंध नाही, तुम्ही शुद्ध बुद्ध स्वरूपाने कायमचेच आहेत. पण हे न कळल्यामुळे सगळं अंगावर घोरू लागलं. हे कळणं एवढं महत्वाचं. परमार्थामध्ये हे कळावं, अपरोक्षरीतीने कळावं, आणि अपरोक्षरीतीने कळल्यावर निश्चयच होत असतो. निश्चय झालं मग झाली त्याची कार्यसिद्धी, आणि तुटली उपाधी जन्म दिला. चला, अविवेक सिद्ध जो आत्मा में भी तासे ही आत्मा को सांख्य मत में भोक्ता कहे है. पुन्हा अविवेकामुळे बरं का, ईश्वरवादी जो असणारा, ईश्वर न म्हणणारा असे जे सांख्य आहेत, त्यांनी अविचारामुळे आत्मा सुख दुःखाचा भोगता आहे असे त्यांनी मानले. और परमार्थ से आत्मा भोगता नहीं, बुद्धि ही भोगता है. मग परमार्थ दृष्टीने कोण भोगता आहे? बुद्धी. आत्मा काही भोगता नाही. मग आता सुख दुःखाचे भोग कोणाला? बुद्धी. आणि माझे काय वाटते? अविचारामुळे. सगळं वाईट चांगलं बुद्धीकडे.
नाहीतर ह्या बाबाला काही माहित नाही. तो तिशी शिवला नाही, वांद गरमी झाली पाहिजे. तो तिला शिवला संबंधच नाही, पण वांद या शब्दाचा तर जिच्या ठिकाणी सत्व नाही, सत्ता नाही, स्फूर्ती नाही, तिला वांद म्हणायचं. पण ती याच्या संगतीनं जग निर्माण केलं. गर्भीमध्ये जग निर्माण केलं ना अविचाराने, आणि ती जग केलं निर्माण तिनं. आणि हे काय म्हणतो माझं, मग अविवेकाचं नाही का नाही. आणि हे तर गुरुजींनी सांगितलं तर चुकावणी हे लुकीचा व्यवहार आहे. नका डोळे धूर भरून, ही धूर आहे. दोन्ही पदार्थाचा निर्णय होत नाही, ही अविवेक आहे, ही धूर आहे जीवाच्या ठिकाणी. विचार साधकाला सांगायचं आणि शिपा मारता धूर का त्याला सांगायचं. त्यांच्या धुराला काही कळत नाही. झालं ना आता नैजिकच आलं सोडू, सांगतेच पूर्ण करू. बुद्धी आत्मा से भिन्न है, म्हणून बुद्धी आत्म्याहून वेगळी आहे. इस ज्ञान का नाम विवेक है. आणि बुद्धी आत्म्याहून वेगळी आहे म्हणून या ज्ञानाला विवेक असं म्हणतात शास्त्रकार. ताके अभाव का नाम अविवेक है. आणि असा विवेक ज्याला नाही, त्या विवेकाचा अभाव त्याला काय म्हणायचं अविवेक. इस रीति मग आता कोण कोणाचं रे अविवेकामध्ये. ज्यांना आत्मा वेगळा आहे, हे सगळे धर्म बुद्धीचे आहे, असं ज्यांना विवेक नाही ते कोण कोण आहेत अंदाजा. कीर्तन करणारे, भजन करणारे कोण कोण आहेत है ना. एक जीवनमुक्त सोडले तर हे सगळे अविवेक आहेत. ज्याला मी आत्मा सच्चिदानंद आहे असा ज्याचा अनुभव आहे तोच एक विवेकी पुरुष आहे, बाकी सगळे अविवेक आहेत. कशावरनं सांगते तुम्ही, कशावरनं हे सगळे खोट्याला खरं आहे असं म्हणतात. म्हणून खोट्याला म्हणून कोण कोण बस. म्हणून कळलं तर परमात्मा काढे आड, नाही कळलं तर पाड आड. मग विवेकांतच परमार्थ कळेल का आचार्याने. विवेक पाहिजे. आणि तो कोणता विवेक. आत्मा बुद्धीहून वेगळा आहे, बुद्धी आत्म्याहून वेगळी आहे. हे सगळे धर्म बुद्धीचे आहेत, आपले काही नाही, आपला त्याचा काही संबंध नाही. म्हणून माऊली म्हणते तोच विषय तुला दिलाय, जरा डोकं ठेव. साधूने दिलेला विषय ते ब्रह्मज्ञान हे साधे 13 अध्याय सांगतो म्हणून त्याने दिला. तो आपण ज्याला ज्याचं ज्ञान त्याला त्याची किंमत असते, ज्याला ज्याचं ज्ञान नाही त्याला त्याची किंमत नसते. म्हणून तुझ्या ठिकाणी तशा साधूची वृत्ती साधू भावने आहे, म्हणून जरा विचार करा चिंतनाचा. मुद्दाम सांगतो असं बी नाही, आणि मुद्दाम सांगायचं काय वाईट सांगायला आलो काय. खरं काढल्यानंतरच विषय सांगायला लागलो. जर हेच पुरस्कार जर सांगत असलं विषय खरा आहे ना. असं म्हणून बुद्धी सुखदुःखाचं स्वरूप आहे. सुखदुःख धर्म बुद्धीचे तुझे नाही, हे येतं ना विवेक आहे. परमार्थ दृष्टीनं दोन्ही नाहीत आत्मिक स्वरूपात ठिकाणी. आकाश घाण आहे का निर्मळ आहे. आकाश घाण आहे का निर्मळ आहे. बरं आता याच्या पुढे येऊ आपण. थोडा विचार करा, गंमत आहे. तुम्ही थोडा विचार करा, मन घाण आहे का निर्मळ आहे. शरीराचे जे काही व्यवहार होतात घाण अपवित्र ते मनाला कसून घ्यायला. हे काय म्हणतो मग हे सगळे मनाचे धर्म का तुमचे आहे का नाही. उघड ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण तिथले संपूर्ण माझ्या हाती. माऊली म्हणते निवृत्तीनाथ माझ्या राजगुरूंनी निर्गुण असणारा असेल तर तो मला दिला आहे. आणि तेच तुम्हाला आम्हाला सांगतात, तेच गुरुजी सांगतात, तेच आबा सांगतात.
तेच सगळे संत सांगतात. आणि हे जर कळलं तरच परमार्थ आहे, नाहीतर आंधळा सत्वगुण आहे. कळलं तर हो, नाहीतर आंधळा सत्वगुण आहे. म्हणून तुका म्हणे कशी आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देव म्हणजे तो आत्मस्वरूप सच्चिदानंद रूप आहे, ही खरा देव आहे. चला. इस रीति से सांख्य मत में आत्मा असंग है और सुखादिक बुद्धि के परिणाम है, या ते बुद्धि के धर्म है और आत्मा नाना है. ही नाना हे तर त्यांच्या हात टेकले, ही त्याची बाजूला गेले. सुख दुःख बुद्धीचे आहेत, हे बरोबर आहे. प्रकृती जग विकृती जगच आहे, पुरुष नाही. आपण पुरुष नान आहे, नान आहेत ना, म्हणजे अनेक आहेत ना. म्हणून न कळणारे लोक म्हणतात काय होते, त्याच्यात मला सुख दुःख, त्याच्यात मला 2 घास खाऊ घाला. अरे तो आत्मा कळलाच नाही एवढं. आत्माला काही जन्म मरण नाही, ते सुख दुःख नाही, ते कोणाला खाऊ घाला. कोणाला कळत नाही विचारायला, पण त्याला म्हणत नाही बरं काही. अरे हे तर हे सांख्यशास्त्र कपिल आहेत, एवढा मोठा अधिकारी पुरुष आहे, पण ते थोडक्यात गेलं का नाही. गुरूंच्या होता सांगू माझ्या, म्हणजे एका हंड्यामध्ये मूत किती टाकलं तिचं वाईट होईल, तसं आहे. गुरूंच्या द्रष्टा लय गमतीचे असतं, पण सिद्धांत लय गोड आहे. किती भांड्यामध्ये मूत टाकलं ते चांगलं राहील. एक थंब किती भांडे टाकलं त्याचं वाईट होते, तर थोडं चुकलं तर सुख मिळत नाही. चूक किती असते हो, तसं नसतं ते. चुकलासे दिशे पंत गेले संत जावाटे. अरे तुम्ही ज्या मार्गाने गेला ते चुकीचा मार्ग आहे झाला, तुकोबर आहे म्हणतात. चुकलासे दिशे पंत गेले संत ज्या वाटे. अरे तुमचा मार्ग चुकलाय, संत ज्या वाटेने गेले त्या वाटेने तुम्ही गेला नाही. मी का सांगायला लागलो की त्यांनी सगळं मानलं, पण आत्मा नाना मानलं. मग आत्मा एक आहे का नाना आहे? कोण म्हणते? माऊली म्हणते. आपण म्हणायचं नाही. आपल्या पाठराखीत उभा राहायचं, आपल्या पाठराखीत तुकोबा राहायचं, आपल्या पाठराखीत नाथ महाराज आहेत. हे आपले खरे पाठराख आहेत, आणि हे आपल्याला खरे सुख देणार आहेत. हो, खरे उद्धार करणारे हे आहेत. आज माझ्या गुरुची आठवण झाली नेहमी. तुम्हाला आज जर नाही कळलं तर तुमच्या जवळ गरगर फिरून दम दिलं तर हेच ऐकावं लागेल. तुमचे आता घमेंड आहे ना, घमेंड गिरायला हेच ऐकावं लागेल. मग आमचे डॉक्टर म्हणले की बाबांचा विचार सागर 10-15 दिवसांनी तेच ऐकणार आहेत सगळे जग, कारण त्यांची घमेंड असते ना. पण घमेंड गिरायल्यावर मग म्हणतो काय खरं नाही, जितकं करून बी काही केलं. सगळ्याची गरज आहे का. चुकला ना त्याला एक वही दिसतो माऊली. तू सांगतो माऊली होते, कोंडा कांडीचा काय करून जेवढे सोबटा अर्जुना, कोंडा कांड त्यात काही कण मिळेल का. तसे प्रपंच कोंड आहे, त्यात कमी कण बघता सुख बघता, त्यात मिळतच नसतं. एक ज्ञानवार आहे तरी खरं म्हणणं ते तुमचं खरं करून दाखवा. कोंडा कांडीचा काय कण जोडे अर्जुना, कोंडा कांड त्यात काय बी निघेल का. तसं संसार कोंडा आहे, त्याच्यात सुखाचं बी तुम्ही पाहायला लागलात, हे आहे अज्ञान. कोणाकोणाचं मला आता वेळ नाही सांगायला, एवढं सांगतो. विषय संपलं ना. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम सत्य. हे आपल्या कर्तव्यांनी घेतले बरं का पार्ट, हे सगळे मुक्त पार्ट. पण पार्ट करणारा पार्ट उघडं पडू देत नसलं तर तो खरं पार्ट करणार आहे. आणि पार्ट उघडं पडलं ते पार्ट नाही करत, त्याची फजिती होती. पूर्वपक्षी करणं शाळेत असते. बरं कोणाशी बोलायचे, आता गुरुजी पुढे बोलायचं म्हणल्यावर कशी बुद्धी लागेल. साधू संत पुढे बोलायची बुद्धी वेगळी येतात, ते ओळखून घेत असते. पण खरं जर विचारायचं ते साधू संत पुढे कसं बोलावं, कसं बसावं, कसं वागावं, काय कळते.